नमस्कार मंडळी, क्रिशवी व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. 60 वर्षांवरील बहुतांश लोकांना दिवसातील पहिल्या आहाराचं महत्त्व समजत नाही. ते उठतात, चहा घेतात, कॉफी घेतात, कदाचित 2-3 बिस्किट खातात किंवा मग टोस्ट खातात किंवा कधीकधी नाश्ता हा करतच नाही. हे ऐकायला सामान्य किंवा बिनधोकादायक वाटू शकतं, बरोबर. पण एक आश्चर्यकारक सत्य असं आहे की ही साधी दिनचर्या कालांतराने तुमच्या पायांना हळूहळू कमकुवत करू शकत असते. यामुळे चालणं, शरीराचा समतोल राखणं आणि कोणाच्याही मदतीशिवाय उभं राहणं कठीण होऊ शकतं. जसजसं वय वाढतं तसतसं आपल्या पायांच्या स्नायूंना पूर्वीपेक्षा अधिक आधाराची गरज असते. कदाचित तुम्हाला याची लगेच जाणीव होणार नाही, पण योग्य पोषक घटकांशिवाय केलेला सकाळचा नाश्ता तुमच्या पायांच्या स्नायूंना मोठा धोक्यात टाकतो. स्नायू आकुंचन पावण्याचा धोका, अशक्तपणा जाणवण्याचा धोका आणि स्थिर व स्वावलंबी राहण्यासाठी आवश्यक असलेली ताकद गमावण्याचा धोका यामुळे निर्माण होतो. पण एक चांगली गोष्ट अशी आहे, ही प्रक्रिया मंदावण्याचा एक मार्ग आहे. किंबहुना तुम्ही ती प्रक्रिया पूर्ववत करून स्नायूंची स्थिती सुधारूसुद्धा शकता. आणि यासाठी तुम्हाला गोळ्या, सप्लिमेंट्स किंवा कठीण व्यायामांवर अवलंबून राहण्याची सुद्धा गरज नाही आहे. याचं रहस्य खूप सोपं आहे. ते म्हणजे उठल्यानंतर पहिल्या 30 ते 60 मिनिटांच्या आत तुम्ही काय खाता. तो पहिला घास स्नायूंची दुरुस्ती सुरू करू शकतो, पायांकडे होणारा रक्तप्रवाह वाढवू शकतो, रात्री येणारे पेटके कमी करू शकतो आणि स्नायूंचे वय वाढण्याची प्रक्रिया एका दशकापर्यंत पुढे ढकलण्याससुद्धा मदत करू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाश्त्यासाठीच्या अशा 5 विशिष्ट पदार्थांबद्दल सांगणार आहे, जे कदाचित तुमच्या घरामध्ये आधीपासूनच उपलब्ध असतील आणि जे स्नायू बळकट करण्यासाठी, मज्जातंतूंचं आरोग्य जपण्यासाठी आणि वयाच्या 60 नंतरही तुम्हाला आत्मविश्वासाने हालचाल करण्यासाठी मदत करतील. मी प्रत्येक पदार्थ कसा काम करतो, तो खाण्याची सर्वोत्तम वेळ नक्की कोणती आणि सर्वोत्तम परिणामांसाठी तो कशासोबत खावा हे समजावून सांगेन. या व्यतिरिक्त मी नाश्त्याच्या वेळी होणाऱ्या काही सामान्य चुका आणि असे काही पदार्थही सांगेन जे वरकरणी आरोग्यदायी वाटतात, पण प्रत्यक्षात तुमच्या स्नायूंना अशा प्रकारे हानी पोहोचवतात जी अनेक वर्षे लक्षातही येत नाही. पहिला पदार्थ जो आहे तो म्हणजे संपूर्ण अंडे. पायांचे स्नायू टिकून ठेवण्यासाठी सर्वात प्रभावी पण कमी महत्त्व दिलं गेलेलं अन्न म्हणजे संपूर्ण अंडी. तिथूनच आपण सुरुवात करूया. कोलेस्ट्रॉलच्या भीतीमुळे अनेक वर्ष अंड्यांबद्दल गैरसमज पसरले होते, पण आता संशोधनामधून स्पष्ट झालं आहे की बहुतेक लोकांसाठी, विशेषतः वृद्ध व्यक्तींसाठी, अंडी केवळ सुरक्षितच नाही तर अत्यंत फायदेशीरसुद्धा आहे. एका लहानशा कवचामध्ये बंद असलेली ती जणू स्नायूंच्या दुरुस्तीची एक संपूर्ण किटच आहे. वयाच्या 60 नंतर पायांसाठी अंडी इतकी महत्त्वाची का आहेत? हे सर्व प्रथिनांपासून सुरू होतं, पण कोणत्याही साध्यासुध्या प्रथिनांपासून नाही. अंडी प्रथिनांचा एक उत्तम स्रोत मानली जातात, कारण त्यात 9 अत्यावश्यक अमिनो ॲसिड असतात जे तुमचे शरीर स्वतः तयार करू शकत नाही. त्यापैकी ल्युसीन विशेष महत्त्वाचा आहे. ल्युसीनला स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला स्पार्क प्लग समजा. ते पुरेसे नसल्यास रात्रीतून नैसर्गिकरित्या गमावलेल्या स्नायू पुन्हा तयार करण्याचा संकेत तुमच्या शरीराला मिळत नाही. पण यात एक मेक आहे. जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपलं शरीर प्रथिनांच्या संकेतांना कमी प्रतिसाद देऊ लागतं. याचा अर्थ असा की तरुण लोकांपेक्षा वृद्ध लोकांना स्नायूंच्या वाढीचा तोच फायदा मिळवण्यासाठी अधिक ल्युसीन आणि अधिक उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांची आवश्यकता असते. म्हणूनच दिवसाची सुरुवात अंड्यांनी करणं हा एक अतिशय हुशारीचा निर्णय आहे. इलिनॉय विद्यापीठाच्या एका क्लिनिकल अभ्यासामध्ये 8 आठवड्यांपर्यंत दररोज नाश्त्यामध्ये 2 पूर्ण अंडी खाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा मागोवा घेण्यात आला. त्यांचे परिणाम प्रभावी होते. सकाळी प्रथिने न खाणाऱ्यांच्या तुलनेत या सहभागींनी चालण्याच्या गतीमध्ये आणि शरीराच्या खालच्या भागाच्या ताकदीमध्ये लक्षणीय सुधारणा दर्शवली. ही एक वास्तविक कार्यात्मक सुधारणा आहे जी तुम्हाला खुर्चीवरून उठताना किंवा पायऱ्या चढताना जाणवते. पण अंडी केवळ स्नायूंसाठी इंधन देण्यापेक्षा अधिक काही देतात. निरोगी आहार घेण्याचा प्रयत्न करणारे लोक अंड्यातील पिवळा बलक अनेकदा दुर्लक्षित करतात, पण प्रत्यक्षात त्यातच बहुतेक महत्त्वाची पोषक तत्वे असतात. उदाहरणार्थ व्हिटॅमिन डी स्नायूंचं कार्य आणि हाडांची मजबूती वाढवतं आणि अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्याची कमतरता असते. व्हिटॅमिन B12 चेतासंस्थेचं कार्य आणि समन्वय राखण्यासही मदत करतं, जे संतुलन आणि हालचालीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
कोलिन मेंदू आणि स्नायू यांच्यातील संवादामध्ये मदत करतं आणि चेतास्नायूंच्या कार्यामध्ये घट होण्याचा धोका कमी करतं. हिम आयर्न जे लोहाच्या सर्वात सहज शोषल्या जाणाऱ्या प्रकारांपैकी एक आहे, ते रक्ताभिसरण सुधारण्यास आणि खराब रक्ताभिसरणामुळे पायांमध्ये येणारा थकवा, पेटके किंवा मुंग्या कमी करण्यास मदत करतं. रक्ताभिसरण चांगलं नसल्यास तुम्ही कितीही प्रथिने खाल्ली तरी तुमच्या पायांच्या स्नायूंना आवश्यक ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळू शकत नाही. म्हणूनच अंड्यामध्ये आढळणारे प्रथिने आणि रक्ताभिसरणाला मिळणारा आधार यांचं मिश्रण 60 वर्षांवरील लोकांसाठी खूप फायदेशीर ठरतं. आणि हा आणखी एक फायदा आहे, अंडी स्वस्त असतात, बनवायला सोपी असतात आणि त्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची किंवा घटकांची आवश्यकता नसते. तुम्ही ती उकडून घेऊ शकता, पोच करू शकता किंवा थोडंसं ऑलिव्ह ऑइल घालून हलके स्क्रम्बल करू शकता. फक्त ती लोण्यात तळणं किंवा बेकन किंवा मग सॉसेससारख्या प्रक्रिया केलेल्या मांसासोबत खाणं टाळा. त्यामुळे अस्वास्थ्यकारक चरबी आणि अतिरिक्त सोडियम वाढतं, जे तुमच्या उद्दिष्टांच्या विरोधामध्ये काम करू शकतं. थोडक्यात सांगायचं झालं तर सकाळी उठल्यानंतर 1 तासाच्या आत 1 किंवा 2 अंडी खाणं हा स्नायूंची झीज भरून काढण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा, रक्ताभिसरण सुधारण्याचा आणि घराबाहेर पडण्यापूर्वीच तुमच्या पायांना आवश्यक आधार देण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. अशा एका गरम आणि परिचयाबद्दल बोलूया जो नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे, तुमच्या पायांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. तो म्हणजे ओटमील. विशेषतः जेव्हा ते चिया सीड्ससोबत खाल्ले जाते. वरकरणी पाहता ओटमील हे स्नायूंच्या वाढीसाठी अत्यंत प्रभावी किंवा सुपरस्टार अन्न वाटणार नाही. त्यांचं पोषण मूल्यांचं लेबल फारसं आकर्षकही नसतं आणि त्याची खाती एखाद्या ट्रेंडी आहारासारखी सुद्धा नसते. पण त्याकडे पाहून तुम्ही फसू नका, कारण ओटमील हे वयस्कर लोकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट पुरवते. रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवते आणि दाहविरोधी शक्ती. हे का महत्त्वाचं आहे ते इथे मी तुम्हाला सांगणार आहे. वयाच्या 60 नंतर तुमचं शरीर रक्तातील साखरेच्या अचानक वाढीस आणि घसरणीस अधिक संवेदनशील बनत असतं. जेव्हा तुमच्या रक्तातील साखरेमध्ये खूप जास्त चढउतार होतो, तेव्हा ते तुमच्या शरीराच्या प्रथिनांचा वापर, पोषक तत्वांचं शोषण आणि स्नायूंच्या ऊतींच्या दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणतं. हे विशेषतः सकाळी महत्त्वाचं असतं, जेव्हा तुमचं शरीर उपवासाच्या अवस्थेतून बाहेर पडत असतं. ओटमीलमध्ये बीटा ग्लुकॅन नावाचा एक विशेष प्रकारचा विद्राव्य फायबर असतो. हा फायबर तुमच्या पोटामध्ये एक जेल तयार करतो, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पांढऱ्या टोस्ट किंवा गोड सिरियलप्रमाणे रक्तातील साखर अचानक वाढून खाली येण्याऐवजी ती हळूहळू वाढण्यास मदत होते. न्यूट्रिएंट्स आणि जर्नल ऑफ जेरंटॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार बीटा ग्लुकनच्या सेवनाचा संबंध सुधारित इन्सुलिन संवेदनशीलता, स्नायूंची चांगली पुनर्प्राप्ती आणि दाहविरोधी प्रमुख सूचक असलेल्या सी रिॲक्टिव्ह प्रोटीनच्या कमी पातळीशी जोडला गेला आहे. पण जेव्हा तुम्ही ओटमीलमध्ये चिया सीड्स मिसळता तेव्हा ते आणखी उत्तम बनतं. चिया बिया आकाराने लहान असल्या तरी त्या पोषक तत्वांचं भांडार आहे. फक्त एक मोठा चमचा तुम्हाला मॅग्नेशियम, कॅल्शियम, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि पोटॅशियमचा मोठा डोस देतो. हे सर्व स्नायूंचं आकुंचन, शरीरातील पाण्याचं प्रमाण आणि मज्जातंतूच्या कार्यासाठी आवश्यक आहे. चला याबद्दल थोडंसं सविस्तर बघूया. वृद्ध व्यक्तींमध्ये मॅग्नेशियमची कमतरता असते आणि त्याचा थेट संबंध सकाळच्या वेळी अंगदुखी आणि रात्रीच्या वेळी पायात येणाऱ्या पेटक्यांशी असतो. ओमेगा 3 दीर्घकालीन दाह कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे स्नायू आणि मज्जातंतू या दोन्हींना नुकसान पोहोचू शकतं. कॅल्शियम आणि पोटॅशियम स्नायूंच्या मजबूत आकुंचनास मदत करतात आणि स्नायूंचं फडफडणं, थरथरणं किंवा पेटके येणं टाळलं जातं. जेव्हा चिया बिया द्रव पदार्थ शोषून घेतात तेव्हा त्या फुगतात आणि जेलसारखा पोत घेतात. यामुळे केवळ शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकून राहत नाही, तर पचनक्रिया मंदावते. म्हणजेच तुमच्या शरीराला जेवणातील पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी अधिक वेळ मिळतो. पोषक तत्वांचे चांगले शोषण म्हणजे तुमच्या स्नायूंना अधिक चांगला आधार. तुम्हाला याची जास्त गरज नाही. शिजवल्यानंतर तुमच्या ओटमीलमध्ये फक्त एक मोठा चमचा बिया मिसळणं पुरेसं आहे, ज्यामुळे तुमचा नाश्ता मसलसाठी उपयुक्त ठरू शकतो. अधिक फायद्यांसाठी त्यात केळ्याचे काही तुकडे किंवा मुठभर ब्लूबेरी घालण्याचा विचार करा.
केळ्यांमुळे पोटॅशियम मिळतं, जे स्नायूंचं कार्य आणि शरीरातील पाण्याचं संतुलन नियंत्रित करण्यास मदत करतं. दुसरीकडे ब्लूबेरीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे तुमच्या ऊतींमधील ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढतात, जो स्नायूंच्या वृद्धत्वाला कारणीभूत ठरणारा एक प्रमुख घटक आहे. जर तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीकडे लक्ष देत असाल किंवा तुम्हाला मधुमेह असेल तर केळी खाण्याचं प्रमाण कमी करा आणि त्याऐवजी कमी साखर असलेल्या बेरीज खाऊ शकता. त्यातून शरीरातील दाह कमी करण्याचे फायदे मिळतात आणि रक्तातील ग्लुकोजच्या पातळीतही फारसा परिणाम होत नाही. आणखी एक महत्त्वाची टिप, इन्स्टंट फ्लेवर ओट्सची पाकिटे ज्यात आधीच साखर मिसळलेली असते ते टाळा. त्यामध्ये अनेकदा अतिरिक्त साखर आणि कृत्रिम फ्लेवर्स असतात. त्याऐवजी स्टील कट किंवा ओल्ड फॅशन रोल्ड ओट्स निवडा. ते शिजायला सोपे आणि जास्त वेळ घेतात, पण त्यातून मिळणारी पोषक तत्वे आणि रक्तातील साखरेची स्थिरता पाहता तो वेळ सार्थकी लागतो. चिया सीड्स घातलेले ओटमील केवळ सुखदच नाही तर आरोग्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ते तुमच्या स्नायूंना आधार देतं, ऊर्जेची पातळी स्थिर ठेवतं आणि तुमच्या पायांना दिवसभर मजबूत, स्थिर आणि क्रॅम्प्स न येता कार्यक्षम राहण्यासाठी आवश्यक खनिजे देखील पुरवतं. आता आपण अशा एका फळाकडे वळूया जे जवळजवळ प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये असतं. ते साधं सोपं फळ म्हणजे केळी. खाण्यास अगदी सोपं, अगदी जलद आणि कदाचित तुमच्या पायांच्या स्नायूंना ज्याची गरज आहे तो हा एक महत्त्वाचा घटक असू शकतो. केळीबद्दल कधीकधी गैरसमज असतात, विशेषतः जे लोक साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यामध्ये. पण सत्य हे आहे की योग्य प्रकारे खाल्ल्यास पायांचे पेटके रोखण्यासाठी, शरीरातील पाण्याचं प्रमाण राखण्यासाठी आणि स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी केळी हा सर्वात प्रभावी नैसर्गिक साधनांपैकी एक ठरू शकतो. याचं रहस्य एका खनिजात दडलेलं आहे, ते म्हणजे पोटॅशियम. एका मध्यम आकाराच्या केळ्यामध्ये सुमारे 400 मिलीग्रॅम पोटॅशियम असतं. हे तुमच्या दैनंदिन गरजेच्या सुमारे 10% आहे. स्नायूंचं आकुंचन आणि प्रसरण होण्याच्या प्रक्रियेमध्ये पोटॅशियम महत्त्वाची भूमिका बजावतं. त्याच्या कमतरतेमुळे विशेषतः रात्री किंवा सकाळी उठून उभं राहताना तुमच्या पायांच्या स्नायूंमध्ये पेटके येणं, थरथर होणं किंवा अशक्तपणा जाणवणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. हे शरीरातील द्रवांचं संतुलन राखण्यासही मदत करतं, ज्याचा परिणाम दिवसभर स्नायूंमधील ओलावा किंवा हायड्रेशन टिकून राहण्यावर होतो. पोटॅशियमला तुमच्या मज्जासंस्था आणि स्नायूंचं ट्रॅफिक कंट्रोलर समजा. जर ही वाहतूक विस्कळीत झाली, म्हणजेच इलेक्ट्रोलाइट्सची पातळी बिघडली, तर तुम्हाला स्नायू ताठर होणं, मज्जातंतूंचे चुकीचे संकेत मिळणं किंवा शरीराचा तोल जाणं यांसारखे त्रास होऊ शकतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक वृद्ध व्यक्तींमध्ये पोटॅशियमची सौम्य कमतरता असते आणि त्यांना याची जाणीवही नसते. 2021मधील CDCच्या अहवालामध्ये असं दिसून आलं आहे की अमेरिकेतील 60%हून अधिक वृद्ध लोक शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा कमी पोटॅशियमचं सेवन करतात. यामुळे कालांतराने त्यांची शारीरिक ताकद आणि हालचाल करण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ शकते. पण चांगली गोष्ट ही आहे की तुम्हाला महागड्या सप्लिमेंट्सची गरज नाही. तुम्हाला फक्त योग्य वेळ, योग्य संयोजनाची गरज आहे. महत्त्वाचं म्हणजे फक्त केळी खाणं नाही, तर ते योग्य पद्धतीने खाणं आहे. रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने विशेषतः इन्सुलिन संवेदनशील किंवा मधुमेही व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. म्हणूनच प्रथिने किंवा आरोग्यदायी चरबीच्या स्रोतांसोबत ते खाणं उत्तम आहे. जसं की ओटमीलमध्ये केळ्याचे काप घालणं किंवा 1 चमचा ग्रीक योगर्टसोबत त्याचा आस्वाद घेणं. यामुळे पचनक्रिया मंदावते, रक्तातील साखर स्थिर राहते आणि तुमच्या शरीराला पोषणासाठी पोटॅशियम आणि कर्बोदकांचा चांगला वापर करण्यासही मदत होते. आणि जर तुम्हाला टाईप 2 मधुमेह, किडनीचा आजार असेल किंवा तुम्ही पोटॅशियमच्या पातळीवर परिणाम करणारी औषधे घेत असाल, तरीही तुम्ही लहान किंवा किंचित कच्ची केळी निवडून सुरक्षितपणे त्याचा आनंद घेऊ शकता. यामुळे जास्त रेझिस्टन्स स्टार्च किंवा कमी साखर असते. फायबर आणि प्रोटीनसोबत हिरवट रंगाचे केळे खाणे तुमच्या शरीरासाठी अधिक सौम्य असतं. ही आणखी एक हुशारीची युक्ती आहे. सकाळच्या ओटमीलमध्ये चिया सीडसोबत अर्धे केळे कापून घाला किंवा प्रोटीन स्मूदीमध्ये मिसळा. यामुळे तुमच्या नाश्त्याचं नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट पेयामध्ये रूपांतर होतं. कोणत्याही साखरयुक्त स्पोर्ट्स पेयांची गरज नाही. केळ्यांचा एक अतिरिक्त फायदाही आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन B6 असतं, जे मज्जातंतूंच्या कार्याला मदत करतं आणि प्रीबायोटिक फायबर असतं, जे तुमच्या आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियाला पोषण देतं, ज्यामुळे स्नायूंना लवचिक आणि मजबूत राहण्यासाठी आवश्यक असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे पोषक घटक अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यात मदत होते.
थोडक्यात या पिवळ्या फळाला कमी लेखू नका. योग्य प्रकारे सेवन केल्यास ते तुमच्या पायांना जागृत करण्याचा, समन्वय सुधारण्याचा आणि सकाळभर तुमच्या स्नायूंना पोषण आणि आर्द्रता देण्याचा एक प्रभावी मार्ग बनतो. चौथं उत्तम म्हणजे दही. आता साठीनंतर स्नायूंच्या आरोग्यासाठीच्या सर्वोत्तम गुपितांपैकी एकाबद्दल बोलूया. ग्रीक योगर्ट. हे मऊ, समाधानकारक आहे आणि त्यात इतके पोषक घटक आहेत की तुमचे पाय त्यासाठी तुमचे आभार मानतील. ग्रीक योगर्ट सामान्य योगर्टपेक्षा एका मुख्य कारणास्तव वेगळं आहे. ते गाळलेलं असतं, ज्यामुळे त्यातील अतिरिक्त द्रव काढून टाकलं जातं आणि मागे एक घट्ट मलाईदार पोत राहतो, ज्यात जवळजवळ दुप्पट प्रथिने असतात. स्नायूंचं वस्तुमान टिकवून ठेवण्याच्या बाबतीत, विशेषतः वृद्ध व्यक्तींसाठी, ही अतिरिक्त प्रथिने खूप मोठा फरक करतात. एका सर्विंगच्या डब्यामध्ये सुमारे 150 ग्रॅममध्ये 17 ग्रॅमपर्यंत उच्च गुणवत्तेची प्रथिने असू शकतात, ज्यात स्नायूंच्या आरोग्यासाठी 2 सर्वात महत्त्वाचे पोषक घटक क्विनाईन आणि ल्युसीन यांचा समावेश असतो. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. क्विनाईन हे हळूहळू पचणारं प्रथिन आहे, जे सकाळभर अमिनो ॲसिडचा स्थिर पुरवठा करतं. हे वृद्ध व्यक्तींसाठी उत्तम आहे, ज्यांच्या स्नायूंची रात्रभर झीज होण्याची शक्यता जास्त असते. हे तुमच्या शरीराला जास्त काळ स्नायू टिकून ठेवण्याच्या स्थितीमध्ये राहण्यास मदत करतं. ल्युसीन, जे तुम्हाला अंड्यामधून आठवत असेल, ते हे अमिनो ॲसिड आहे जे तुमच्या स्नायूंना अक्षरशः सांगतं, वाढायला आणि दुरुस्त व्हायला सुरुवात करा. आता वृद्धांसाठी हा संकेत आणखी महत्त्वाचा ठरतो, कारण वाढत्या वयानुसार शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया मंदावते. पण ग्रीक योगर्टची शक्ती केवळ प्रथिनांपुरती मर्यादित नाही. त्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतं. ही जोडी हाडांच्या मजबूतीसाठी आणि चेतास्नायूंच्या समन्वयासाठी अत्यावश्यक आहे. हे 2 घटक संतुलन राखण्यासाठी आणि पडणं टाळण्यासाठी महत्त्वाचे आहेत. खरं तर ऑस्टिओपोरोसिस इंटरनॅशनलमध्ये 2022 साली प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की जे वृद्ध लोक जास्त कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डीचं सेवन करतात, त्यांची हालचाल अधिक चांगली होते आणि अशक्तपणामुळे पडण्याचं प्रमाणही कमी होतं. ग्रीक योगर्टमध्ये प्रोबायोटिक्स देखील असतात. हे ते फायदेशीर जीवाणू आहेत जे आतड्यांचं आरोग्य सुधारतात. पण एक गोष्ट अशी आहे जी बऱ्याच लोकांना माहीत नसते. पोषक तत्वांचं शोषण आणि दाह नियंत्रणामध्ये तुमच्या आतड्यांची मोठी भूमिका असते. जेव्हा तुमची आतडी सुस्थितीत असतात, तेव्हा तुमचं शरीर मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी खनिजे अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकतं, जी स्नायूंच्या आकुंचनासाठी आणि चेतासंकेतासाठी महत्त्वपूर्ण आहेत. शिवाय दाह कमी झाल्यामुळे तुमचे पाय दिवसभर कमी आखडलेले आणि अधिक उत्साही वाटतात. आता पर्यायांबद्दल बोलूया. जर तुम्हाला लॅक्टोजची ॲलर्जी असेल तर काळजी करू नका. अनेक ब्रँड्स आता लॅक्टोजमुक्त ग्रीक योगर्ट देतात, किंवा तुम्ही शेळी किंवा मेंढीच्या दुधापासून बनवलेले प्रकार वापरून पाहू शकता, जे पचायला सोपे असतात. तुम्ही गोड फ्लेवर योगर्ट्स टाळलं पाहिजे, ज्यात अनेकदा प्रति सर्विंग 12 ते 20 ग्रॅमपर्यंत अतिरिक्त साखर असते. साखर केवळ प्रथिनांच्या चयापचयातच अडथळा आणत नाही, तर ती दाह वाढवते आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढवू शकते, जे आपण मिळवू इच्छित असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या विरोधात काम करतं. त्याऐवजी साधं साखरविरहित ग्रीक योगर्ट घ्या आणि त्यावर आरोग्यदायी टॉपिंग्स घाला. अतिरिक्त फायबर आणि मॅग्नेशियमसाठी 1 चमचा चिया सीड्स घाला. अँटीऑक्सिडंट्स आणि सौम्य गोडव्यासाठी काही ताज्या बेरीज घाला. चिमूटभर दालचिनी रक्तातील साखरेचं नियमन करण्यास देखील मदत करते. ग्रीक योगर्ट हा एका शक्तिशाली नाश्त्यासाठी एक उत्तम आधार आहे. ते तयार करणं सोपं आहे, बहुउपयोगी आहे आणि तुमच्या पायांना केवळ आजच नव्हे तर येणाऱ्या प्रत्येक वर्षासाठी मजबूत, स्थिर आणि गतिशील राहण्यासाठी आवश्यक असलेली प्रथिने आणि सूक्ष्म पोषक तत्वे पुरवतं. फायबर आणि मॅग्नेशियमसाठी बिया किंवा रक्तातील साखरेसाठी अनुकूल अशा 5 घटकांसाठी त्यावर बेरी आणि दालचिनी घाला. वाफवलेले रताळे आणि मिनरल साल्ट. आता आपण अशा एका पदार्थाबद्दल बोलूया ज्याकडे नाश्त्यामध्ये अनेकदा दुर्लक्ष केलं जातं, परंतु तो तुमच्या पायांना कसे सुरक्षित ठेवतो ते बघूया. वाफवलेले रताळे. त्यावर सेल्टिक किंवा हिमालयीन मिठासारखे नैसर्गिक खनिज मीठ भुरभरून तुम्ही कदाचित रताळ्याच्या सकाळच्या आहाराचा विचार करणार नाही, पण तो तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. विशेषतः जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला पायांमध्ये सुस्ती, आखडलेपणा आणि जास्त थकवा जर जाणवू लागला असेल. याचं कारण असं आहे, रताळ्यांमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे तुमचं शरीर हळूहळू पचवतं. याचा अर्थ ते हळूहळू ऊर्जा देतात, रक्तातील साखर स्थिर ठेवतात आणि अनेक ज्येष्ठ नागरिकांना झोपेतून उठल्यावर
जाणवणारा थकवा आणि जडपणा टाळण्यासही मदत करतात. व्हाईट टोस्ट किंवा साखरेच्या सिरियलसारख्या साध्या कर्बोदकांच्या तुलनेमध्ये रताळ्यांमध्ये तुमच्या स्नायूंना दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देण्याची शक्ती आहे. यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही आणि नंतर एकदम कमीही होत नाही. पण यात आणखीही फायदे आहेत. रताळ्यांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं. ही 3 पोषक तत्वे स्नायूंचं कार्य आणि रक्ताभिसरण सुधारण्यास थेट मदत करतात. यामुळे पायांच्या स्नायूंचं योग्य प्रकारे आकुंचन होण्यास, जळजळ कमी होण्यास आणि रक्तवाहिन्या मोकळ्या व शिथिल राहण्यास मदत मिळते. आता यात एक अधिक रंजक बाब आहे. जेव्हा तुम्ही यात सेल्टिक किंवा हिमालयन सॉल्टसारखे नैसर्गिक खनिजयुक्त मीठ घालता, तेव्हा तुम्ही शरीराला असे इलेक्ट्रोलाइट्स आणि सूक्ष्म खनिजे देता जी सामान्य टेबल सॉल्टमध्ये मिळत नाही. या नैसर्गिक क्षारांपेक्षा मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक आणि सोडियमसह 80हून अधिक सूक्ष्म खनिजे असतात. मज्जासंस्थेतील संदेशवहन म्हणजेच नर्व सिग्नलिंग आणि स्नायूंचं आकुंचन यासाठी ही सर्व खनिजे आवश्यक आहेत. ही खनिजे एकत्रितपणे शरीरातील ताठरपणा कमी करण्यास, स्नायूंच्या पेशींमध्ये ओलावा म्हणजे हायड्रेशन टिकवून ठेवण्यास आणि शरीराचं पाणी शोषून घेण्याची व ते साठवून ठेवण्याची क्षमता सुधारण्यास देखील मदत करतात. ही बाब विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची आहे, कारण त्यांना अनेकदा सकाळी उठताना शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल न्यूट्रिशनच्या 2022मधील एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की 60 वर्षांवरील ज्या प्रौढांनी पोटॅशियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध व फायबरयुक्त नाश्ता केला, त्यांच्या शरीराचा समतोल राखण्याची क्षमता 41% सुधारली आणि 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये पडण्याच्या घटना 50%ने कमी झाल्या. अर्ध रताळं आणि थोडंसं खनिजयुक्त मीठ यांसारख्या साध्या गोष्टींचं हे किती प्रभावी परिणाम आहेत. तुमच्या सकाळच्या दिनचर्येमध्ये याचा समावेश कसा करावा ते पाहूया. एक लहान रताळं मऊ आणि गरम होईपर्यंत वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. त्यावर चिमूटभर सेल्टिक किंवा हिमालयन मीठ भुरभुरायचं आहे. सकाळी कोमट पाणी प्यायल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी हे रताळं खायचं आहे. यामुळे तुमच्या पचनसंस्थेला हळूवारपणे चालना मिळते आणि स्नायूंना सक्रिय होण्यासाठी व हालचाल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पोषक तत्वे मिळतात. यात लोणी, साखर किंवा मार्शमॅलो घालू नका. हा काही सुट्टीच्या दिवसातला खास बेत नाही आहे. रताळ्याचा नैसर्गिक गोडवा पुरेसा असतो आणि त्यात इतर गोष्टी न मिसळल्याने रक्तातील साखर अचानक वाढण्याचा धोका टळतो. अधिक प्रभावी परिणामांसाठी तुम्ही रताळ्यासोबत ग्रीक योगर्ट किंवा मग अंडी यांसारख्या प्रथिनांचा समावेश करू शकता. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, आरोग्यदायी मीठ आणि प्रथिने यांचं हे मिश्रण तुमच्या दिवसाची सुरुवात संतुलित पद्धतीने करतं आणि स्नायूंच्या आरोग्यास पूरकही ठरतं. त्यामुळे टोस्ट खाण्यापूर्वी किंवा नाश्ता न करण्यापूर्वी या पर्यायांचा नक्की विचार करा. सकाळी पायात येणारी पेटके कमी करण्यासाठी, शरीराचा तोल सुधारण्यासाठी आणि दीर्घकाळ सक्रिय व स्वावलंबी राहण्यासाठी एक साधं रताळं महत्त्वाची भूमिका बजावू शकतं. हे ऐकायला कदाचित खूप साधं वाटू शकतं. तुम्हाला प्रश्नही पडू शकतो की थोडं पाणी, काही स्ट्रेचिंगचे व्यायाम आणि एक चांगला नाश्ता खरोखरच माझ्या पायांच्या स्थितीत बदल घडवून आणू शकतात का? मी अशा लोकांसोबत काम केलं आहे ज्यांनी आशा सोडली होती. असे लोक जे वॉकरचा वापर करत होते, पायऱ्या चढणं टाळत होते किंवा मग एकटे बाहेर पडायलाही घाबरत होते. पण जेव्हा त्यांनी योग्य आहार आणि सकाळी करण्यासारख्या साध्या सवयींचा अवलंब करण्यास सुरुवात केली, तेव्हा हळूहळू परिस्थिती बदलली. एका रात्रीत नाही तर टप्प्याटप्प्याने ते अधिक सशक्त झाले. प्रत्येक सकाळ तुम्हाला एक निवड करण्याची संधी देते. तुम्ही तुमच्या स्नायूंना पोषण देऊ शकता किंवा त्याकडे दुर्लक्ष करू शकता. एक मार्ग ताकद आणि आत्मविश्वासाकडे नेतो, तर दुसरा मार्ग शरीरातील ताठरपणा आणि इतरांवर अवलंबून राहण्याकडे नेतो. आणि यातला फरक वयाचा नाही तर कृतीचा आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्याकडून हुकणार नाहीत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशनसुद्धा चालू करा, जेणेकरून भविष्यात मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता. धन्यवाद.